तुझा नथुराम सायको वाटत नाही. एक IPS ऑफिसर आले होते बघायला. ते केवळ हे बघायला आले होते की हा काय करतो, कारण त्यांनी आधीचं नाटक बघितलं होतं आणि ते म्हणले की पहिल्यांदा आम्हाला नथुरामचं बोलणं ऐकावंसं वाटलं. कित्येक प्रोड्युसर मला असे माहिती आहेत की ज्यांची फायनान्शियल तयारी अशी होती की मी 5 फिल्म पुढच्या 4 वर्षात करणार. मी एवढ्या तयारीने आलोय. पहिली फिल्म झाल्यानंतर मला म्हणाले की मी माझे पैसे जाळून टाकेन पण मराठी फिल्ममध्ये घालणार. या लेवलला बोललेली लोक मला प्रत्यक्ष भेटलेली आहेत. मराठीतलं ग्रुपिझम अगदी उघड उघड दिसतं. अनेक दिग्दर्शक हे त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये काम करतात. त्यांचा एक ग्रुप ठरलेला असतो की ही 10 लोक आहेत. कुठलंही प्रोजेक्ट असो त्या 10 लोकांना घेऊन ते प्रोजेक्ट. कास्टिंग हा मुद्दाच नाही मराठीत तरी नाहीये. इन्फ्लुएन्स व्हायचं असतं तर सिम्बा मधली माझी भूमिका आहे एका रेपिस्टची. असं ते म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही ना. तसं तडक भडक डोक्याने मी उद्या कोकेन मारायला लागलो तर कोकेनचा पण एक किस्सा आहे ना. कुठला हॅलो नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आपला सगळ्यांचा लाडका सौरभ गोखले. हाय सौरभ. मी तुला काय म्हणू? सौरभ दादा, सौरभ. तुला जे मनाला योग्य वाटेल ते म्हण. तुला काय योग्य कोणालाही अडवत नाही, काही म्हणा. कारण आता मला भीतीच वाटायला लागली की प्रत्येक वेळेला असं असतं की तुझ्या समोर एवढी मोठी मोठी दिग्गज लोक येऊन बसतात, मग तू त्यांना अरे तुरे कसं करते? नाही, मला मग अरे तुरेच कर, कारण मी दिग्गज वगैरे या कॅटेगरीत येत नाही. दॅट्स नॉट द पॉइंट. दॅट्स नॉट द पॉइंट. पण कसं म्हणजे बॉन्ड कसा होणार ना, किंवा की वाईफ कशी होणार असा माझा कन्सर्न असतो. पण एनिवे, हाऊ इज द जोश? वादन, प्रयोग, फौजीचं प्रमोशन, काय काय चालू आहे नक्की आयुष्यात? तो जोशच उपयोगी पडतोय. सगळंच चाललंय आणि अजून थोडे गोष्टी अंगावर आल्या तरी चालणार आहेत, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तू रेडी आहेस सगळ्यासाठी? मला वादनावर यायचंय, कारण आता गणपतीचे दिवस, आता माहोल सुरू झालाय. आणि किती वादनाची प्रॅक्टिस तुम्ही दिवसाला करता? रोज 6 ते 9 प्रॅक्टिस असते. पण आता प्रमोशन चालू आहे, नाटकाचे प्रयोग पण असतात, त्यामुळे अगदी आठवड्यातले सगळे दिवस मी तालीम प्रॅक्टिस सरावासाठी जाऊ शकत नाही. पण ॲज फार ॲज पॉसिबल मी आठवड्यातले 3 दिवस तरी जाता येईल या दृष्टीने बघतो. त्यामुळे तशी बाकीच्यांचा रेग्युलर जे नवीन आहेत किंवा जे आता त्या मानाने कामाच्या लोड प्रमाणे आहे, आम्ही प्रत्येकाला तेवढी लिबर्टी देतो. पण म्हणजे तू जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तू तिथे येतोस 3 दिवस तरी निदान. आणि हे डेडिकेशन मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणजे हात सफाई, तू ताशा वाजवतोस राईट, सो ताशाला तर आणखीनच मेहनत असते असं मी ऐकलं. आय एम नॉट शुअर, पण ते असं करून वाजवायचं ते रियाज म्हणू शकतो. रियाजच आहे तो ऍक्च्युली, कारण ते 1-1.5 महिना लोक जी प्रॅक्टिस करतात ते नुसतं आम्ही ढोल कुटायला जातो असं नसतं. तर तो खरं ऍक्च्युअली स्पीकिंग तो रियाज आहे. कारण शेवटी आपण जेव्हा एखादी मिरवणूक करतो तेव्हा त्या मिरवणुकीला काहीतरी फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनी ती मिरवणूक जर झाली, ती वाजवली गेली तर ती कानांना बरी वाटते, नाहीतर तो फक्त धांगडधिंगा वाटतो. त्यामुळे मला वाटतं तो रियाज आहे. आणि जसं कुठल्याही वाद्यासाठी, कुठल्याही संगीतासाठी तुम्हाला रियाज करायला लागतो. ढोल कुटायला असं कोणी बोललंय का? हो, म्हणजे काय असं लाता तुम्ही ऍक्टर आहात नाही, कशाला ढोल कुटायला जाता असं ऐकायला. काय से असतो तुझा त्याच्यावर? म्हणजे काही नाही, काय, कारण असं खूप वेळा मी ऐकलंय. म्हणजे काय होतं की डॉक्टरनी डॉक्टरचं काम करावं, ऍक्टरनी ऍक्टरचं काम करावं, मग तुम्ही वाजवताय कशाला? ते नसते उद्योग आहेत, हे तर कमेंट्स मध्ये वाचलंय. अजून एक गोष्ट असते की ऍक्टर्स लोक ओपिनियन का मांडत असतात? म्हणजे आम्ही त्यांचे ओपिनियन्स का कन्सिडर करायचे? म्हणजे ओपिनियन, माझं म्हणणं आहे की लोकांसाठी ते, आता काही जण लोकांसाठी म्हणून ओपिनियन मांडत असतील, पण काही ऍक्टर्स मला असेही माहिती आहेत की ते फक्त स्वतःसाठी म्हणून तो ओपिनियन टाकतात. त्यांना वाटतं की मला इथे माझं हे सोशल मीडिया हँडल आहे, त्याच्यावर मला माझा ओपिनियन टाकायचा आहे, तर तुम्ही वाचू नका, तुम्हाला आवडेल नाही आवडेल असं काय आमचा अट्टाहास नाही. त्या म्हणजे फंदातच पडत नाही, तो मी माझ्यासाठी म्हणून टाकलेलं आहे. मला आवडतं, मला वाटलं मी टाकलं. पण असं त्याच्यात कोणाला दुखावण्याचा असा हेतू काही लोकांचा असेलही कदाचित. पण जेव्हा मी काही पोस्ट करतो किंवा मी बऱ्याच वेळेला अशा काही गंमतशीर स्टोरीज टाकतो, तेव्हा त्यात कोणाला दुखावण्याचा हेतू नसतो. मला जे वाटतं गंमत ते मी टाकतो. बरेच आता कलावंत, ढोलताशा पथक बरंच आता चर्चेत आले.
तूही आर्टिकल्स वाचलेच हा, त्याच्यावर आमचे रोज जोकही होतात. काय नेमकं म्हणजे हे वाद पुणेकर लोकांनी वाद घातलेच पाहिजेत का? नाही, मला वाटतं पुणेकरांनीच घातले पाहिजे असं नाही, जगभरात सगळीकडे फक्त पुण्यातले वाद जरा हायलाईट होतात एवढं हे आहे. पण काय आहे ना, त्याच्यात वाद असं नाही. आता कुठलाही ग्रुप आपण घेतला, म्हणजे आपण अगदी 4 मित्रांचा जरी आपला ग्रुप घेतला तरी त्याच्यात डिफरन्स ऑफ ओपिनियन किंवा थोडेसे वाद असतात ना, 4 मतभेद असतात किंवा मला नाही, मला हे योग्य नाही वाटत, मला हे. सो तसे काही डिफरन्स ऑफ ओपिनियन्स त्याच्या बाबतीतही होते, आमच्या बाबतीतही होते, की आम्हाला एक गोष्ट नाही योग्य वाटली, त्याला काही गोष्टी योग्य नाही वाटल्या. फक्त त्यांनी जो निर्णय घेतला तो त्याला योग्य जरी वाटत असला तरी तो आम्हाला टोकाचा वाटला, की काही गरज नव्हती. म्हणजे ठीक आहे, सोड, कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून आपण ती सोडणं, हा दॅट कॅन नॉट बी अ सोल्युशन. पण ठीक आहे, तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही तो हे केला, म्हणजे त्याचा आम्ही आदर करतो, की नाही हो, त्याला वाटलं की मला ह्या गोष्टीपासून लांब राहायचंय, इट्स हिज ओपिनियन आणि आपण डेफिनेटली त्याचा आदर करतो. आणि त्यामुळे आम्ही कुठेही म्हणजे त्याचा सोशल मीडियावर त्याच्यावरनं चर्चा झाली तरी आमच्यातल्या कोणीही त्याच्यावर रिॲक्ट झालं नाही किंवा काही नाही, कारण आम्हाला माहिती ही आमच्यातली इंटरनल गोष्ट आहे. दुर्दैवाने ती सोशल मीडियावर आली आणि त्याचा लोकांनी काय झालं, त्यांनी त्याचा ओपिनियन टाकला की बाबा मला ह्याच्यापासून त्रास होतोय, मी लांब जातोय. लोकांनी त्याची बातमी केली आणि त्याच्यावरनं चर्चा केली. म्हणजे उगीच लोक हाईप करत राहतात का हल्ली पॉसिबल आहे का असं होत असेल? तुला काय वाटतं, म्हणजे लोकांना काय प्रॉब्लेम काय आहे लोकांचा? प्रॉब्लेम काही नाहीये, काहीतरी कुठलं तरी तर काहीतरी गंमत क्रिएट झाली पाहिजे ना, काहीतरी खुसखुशीत, काहीतरी चर्चा करण्यासारखं, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी थोडीशी उकरून तरी काढता आली पाहिजे ना. खाजून खरूच काढणे हा जो एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे त्यातलाच प्रकार आहे, की काहीतरी आता इथे काहीतरी मिळतंय, ह्याला आपण थोडंसं टोचून बघूया, पंप झालं तर, म्हणजे एवढंच असेल तर एवढं करणे म्हणजे आता कॉमन गोष्ट झाली. आता ऑल्सो मला पॉझिटिव्ह पण एक गोष्ट वाटते ढोलताशा पथकाची, आणि आरपारचे कप आलेत. येस. सो मी म्हणत होते की पॉझिटिव्ह एक गोष्ट वाटते की श्रुतीताई आली होती आरपारच्याच इंटरव्ह्यू मध्ये. तिने असं सांगितलं की ढोलताशा पथकातले फोटो बघून तिला साऊथ फिल्म मिळाली. बरं. आणि तुला हे माहितीच नाही? म्हणजे मला हे आज तुझ्याकडनं कळतंय. आता आज प्रॅक्टिसला ती आज नाही, आता असेल काही दिवसांनी, तेव्हा भेटली की तुला विचारतो. सो ही गोष्ट माझ्यासाठी खूप अशी आहे की वाव, म्हणजे आपली संस्कृती आपण जपतोय पण त्याचे किती छान काय म्हणतात रिफ्लेक्शन्स आहेत बाहेर. आणि नाही आणि खरं सांगू का, म्हणजे आता हा श्रुतीचा अनुभव तू सांगितलास तो मला आता कळलाय, पण ढोलताशा पथकामुळे, आमच्या ह्याच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे पथकातल्या काही लोकांना कामं मिळाली, काही ऍड्स मिळाल्या, हे मी स्वतः ऐकलेलं, मी स्वतः अनुभवलेलं. पण त्यामुळे डेफिनेटली म्हणजे मग आपल्याला असं बरं वाटतं की चला काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय त्यातनं, व्हाय नॉट. आणि आपली संस्कृती जपली जाते ही तर चांगली गोष्ट आहे. व्हेन इट कम्स टू कलावंत, मला असं जाणवलंय की म्हणजे आता जनरली बघताना कसं होतं की वेगवेगळी पथकं मी बघते, त्यांचं वादन मी बघते, पण जेव्हा सोशल मीडियावरती व्हिडिओज येतात तेव्हा मला कलावंतसाठी फक्त सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, सौरभ गोखले आणि अनुजा साठे. आणि म्हणजे माझा मुद्दा असा आहे की जेव्हा बाकी सगळे वाजवत असतात तेव्हा त्यांना थोडंसं इन्सिक्युरिटी किंवा त्यांना थोडंसं असं दबल्यासारखं वाटत असेल का? तुला काय ऑब्झर्वेशन? डेफिनेटली वाटतं. आणि त्याच्यावरनं आमच्याकडे बरेच वेळेला या गोष्टींवरनं वादही झालेले आहेत की ह्या काही लोकांचे फोटो येतात, या लोकांचेच व्हिडिओ येतात, आमचे येत नाहीत. आणि त्यासाठी म्हणून मी गेले 2 वर्षात मी कटाक्षाने आम्ही गोष्ट करत आलोय, ती म्हणजे जितकं म्हणून बाकीच्या लोकांना जास्त एक्सपोजर देता येईल, रील्स मधनं असेल किंवा सोशल मीडिया कॉन्टेंट मधनं असेल. कारण आता लोकांना माहिती आहे की कलावंत मध्ये सिद्धार्थ, श्रुती, सौरभ, अनुजा हे तर आहेतच, पण बाकीची लोक आहेत. सो त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आम्ही शक्यतो जितकी आमच्या बरोबर रील कोलॅबोरेशन येतात किंवा जितकी लोक आमच्यासाठी म्हणून शूट करायला येतात त्यांना आम्ही कटाक्षाने एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे मला, श्रुतीला, अनुजाला, सिद्धार्थला शक्य तितकं थोडंसं कमी कॉन्टेंट मध्ये ठेवून बाकीच्यांवर जास्त फोकस करा. आम्ही कधी कधी ही लिस्टही देतो की बाबा या व्यक्तीची नवीन सिरियल आली किंवा हा न्यूकमर आहे, काही जे असतात की ज्यांना थोडंसं पुश केलं तर त्यांना उपयोग होऊ शकतो, तर आम्ही त्यांना पुश करून त्यांचं कॉन्टेंट येईल. किंवा इन जनरलही आता टेक्निशियन मंडळी पण बरीच असतात की काही कोरिओग्राफर्स आहेत, समजा काही म्युझिशियन्स आहेत
की ज्यांना बाकी एक्सपोजर तसं मिळणार नाहीतर कार्यक्रमांशिवाय नाहीये. सो त्यांना कसं एक्सपोजर त्या ह्याच्यात मिळेल हे मी प्रयत्न केले 2 वर्ष करते. कारण त्याच्या आधी असं खूप झालं, म्हणजे लोक मग डिस्टर्ब व्हायची, मग त्याच्यावरनं नाही मग आम्हाला नाही यायचं, मग आम्ही ह्याला काही अर्थ नाही असं नाही. पण बरेच वेळेला त्याचा एक दुसरा फॅक्टरही असा असतो की जी मंडळी रील शूट करतात, बाहेरचा एखादा फोटोग्राफर आहे जो आपल्या टच मधला नाहीये पण तो तुमचं रील शूट करतोय, शेवटी त्याचं रील चा रीच वाढवण्यासाठी, व्हायरल करण्यासाठी त्याला सिद्धूचे शॉर्ट्स गरजेचे वाटतात, त्याला अनुजाचे शॉर्ट्स गरजेचे वाटतात, त्याला श्रुतीचे शॉर्ट्स जास्त महत्वाचे वाटतात आणि त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. सो बरेच मी ट्राय खूप करतो, पण जितकं माझ्या कंट्रोलमध्ये आहे तेवढं करतो, पण अदरवाईज तुम्ही त्याला कंट्रोल करू शकत नाही. आणि एका पॉईंट पर्यंत जे आमच्याकडनं ऑफिशियली येतात त्यांना आम्ही डेफिनेटली सांगतो. म्हणजे इव्हन जर तू कलावंतचं इंस्टाग्राम पेज बघितलंस तर गेल्या 2 वर्षात तुला एक मोठा फरक जाणवेल. म्हणजे आमचे सेलिब्रिटीज पैकी कोणाचेही फोटोज किंवा कोणाचे अशा पोस्ट तुला दिसणार नाहीत. जी रील्स असतात, हॅपी बर्थडे पोस्ट होत्या त्या जुन्या होत्या, पण आता जी रील्स असतात ना त्याच्यातला जर तू कुठलंही रील उघडून बघ त्याच्यावरचा फोकस हा आम्ही 4 जण सोडून बाकीच्यांवर असतो. सो आम्ही ते पर्टिक्युलरली करायचा प्रयत्न करतो. ग्रेट मूव्ह. पण आजकाल असं झालंय ना की व्हायरल काय होईल आपण सांगू नाही शकत. सो इव्हेंच्युअली होताना व्हायरल तुमचे चेहरे होतात आणि समोर मग ते आमच्यापर्यंत असं पोचतं की अरे हे स्वतःच मार्केटिंग करतात. त्याला पण नाही काय आहे ना, आपल्याकडनं आपला जेवढा प्रयत्न करता येतो तेवढा आपण करावा. लोकांवर आपला कंट्रोल नाही. त्याच्यानंतर जी काय लोकांची मतं मांडणं एक इव्हेंट होतो त्याच्यावरही आपला काही कंट्रोल नाही. आपण हसायचं आणि सोडून द्यायचं. तू सोशल मीडियाकडे कसं बघतोस? म्हणजे माझ्या तुला मी जर दाखवलं तर माझ्या फोनमध्ये मी फोल्डर केलंय आणि त्याच्यात त्या फोल्डर मध्ये सगळी सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. फोल्डर मध्ये सोशल मीडिया ते फोल्डर आहे, म्हणजे ऍप्लिकेशन्स फोल्डर केलंय आणि त्याला मी अँटी सोशल हे नाव दिलंय. कारण मला वाटतं सोशल मीडिया जी सगळी जी या गोष्टी आहेत ना, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, या सगळ्या या मॅक्सिमम माणसाला अँटी सोशल करणाऱ्या गोष्टी आहेत. कारण एकदा तुम्ही त्यात घुसलात की तुम्हाला माणसाच्या समोर बसून बोलण्याबद्दल एक वेगळा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि तुम्ही सगळे अडकतात ते मला लाईक्स किती येत आहेत, मग मला व्ह्यूज किती मिळत आहेत, मग त्याच्यासाठी मी पैसे खर्च करणार. मला अशी कित्येक लोक माहिती आहेत जे पैसे देऊन व्ह्यूज घेतात, जे पैसे देऊन लाईक्स घेतात, जे पैसे देऊन फॉलोअर्स घेतात. तुम्ही ह्यात अडकलात तर देर इज नो एंड. हे ड्रग ॲडिक्शन सारखं आहे. सोशल मीडिया इज अनदर ड्रग ॲडिक्शन असं मी म्हणेन. कारण त्यांनी तुमचे कदाचित डायरेक्ट हेल्थवर परिणाम होत नाही तरी तो इथे होतो आणि तो भयानक आहे. त्यामुळे मला ते अँटी सोशल वाटतं. त्यामुळे मला जेव्हा मी तर बरेच वेळेला असं करतो, आता गणपतीच्या दरम्यान मला कधी कधी ते इंस्टाग्राम जास्त दिवस ठेवावं लागतं कारण ते मी हँडल करतो. पण अदरवाईज मला जेव्हा पोस्ट करायची असेल त्या दिवशी मी ते त्या वेळेपुरतं मी ते इन्स्टॉल करतो, पोस्ट करतो आणि मी ऍप्लिकेशन डिलीट करतो. ऍप्लिकेशन डिलीट करतो. जेव्हा वापरायचं तेव्हा ते परत इन्स्टॉल करायचं. पण ह्याच्यामध्ये जास्त कष्ट आहे. कष्ट असू देत नाही, एवढे कष्ट करायला माणसाला काही हरकत नाही. आपण बाकी एवढे कष्ट आपण जर लोकांना ट्रोल करायला इतके कष्ट करू शकतो तर हे कष्ट काहीच नाही. नाही ऑफकोर्स. पण हे तू म्हणतोयस एका साईडला, पण दुसऱ्या साईडला मला तुझे एकतर मला हे ना खूप विचारायचं होतं की कार मधले सेल्फी व्हिडिओज हे काय ऑब्सेशन आहे? म्हणजे तुझ्या ऑब्सेशन नाहीये. मला तुला गंमत माहितीये, मला तो शोध म्हणजे काय झालं की बरेच वेळेला असं सांगतात की मामाला हा व्हिडिओ करून पाठवा, तो व्हिडिओ करून पाठवा आणि ना ते लाईट बघणं आणि मग बॅकग्राऊंड चांगली बघणं. त्यामुळे मला एक लक्षात आलं की तुम्ही गाडीमध्ये जर असाल आणि माझ्या इथे कसं ते एक मॅग्नेट माउंटिंग आहे त्याला, तर ते मला सगळ्यात जाणवलं की त्या माउंटिंगवर तुम्ही कॅमेरा लावलात ना तर सर्वात उत्तम लाईट तुम्हाला मिळतो. त्यामुळे मला कुठलाही कोणीही व्हिडिओ मागितला ना मी शांतपणे, तिथे साऊंड प्रूफिंग उत्तम असतं गाडीमध्ये त्यामुळे आवाजाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे मी मॅक्सिमम मला जर असे कोणी व्हिडिओज मागितले मी गाडीत बसून करतो आणि तिथे लाईट छान मिळतो, सगळं छान मिळतं. बॅकग्राऊंडची चिंता करायची तुम्हाला गरज नसते, गाडीचं बॅकग्राऊंडही छान असतं. माझ्यासाठी ती उत्तम लोकेशन आहे. सो रेफरन्ससाठी सांगते की तुम्ही जर का सौरभ गोखले हे इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर त्याच्या प्रत्येक 4 पोस्ट नंतर एक गाडीतला सेल्फी व्हिडिओ असतो, त्याच्यामध्ये तो काहीतरी बोलत असतो आणि माझं असं होतं की कुठचीही बॅकग्राऊंड मिळू शकते, हा गाडीत का शूट करतोय. एनिवे, पण अजून एक ऑब्झर्वेशन मी तुला सांगते की लेक लाडकी
या योजनेबद्दल तू तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकलंयस. आधी मला वाटलं की ते पेड प्रमोशन, नंतर मी विचार केला हे पेड प्रमोशन नाहीये. आणि ते इतकं इंटरेस्टिंग वाटलं मला की तू तुझ्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये हे करणं तुझ्यासाठी महत्वाचं तुला वाटतंय या काळात. आणि सगळ्यात चांगलं काय होतं माहिती का, मला जेव्हा त्या योजनेबद्दल कळलं, माझा एक कलीग मुंबईतला त्या ह्याच्यावर काम करत होता, तर त्यांनी ते सांगितलं. तर त्यांनी मला विचारलं की काही करता येईल का आपल्याला ह्याच्याबद्दल, असे ती योजना आहे आणि त्याच्याबद्दल. म्हणलं काय साधारण कंटेंट आहे तो मला सांग, मी करतो. मी मुंबईत होतो, माझ्याकडे मला वेळ होता, म्हणून मग मी म्हणलं नाही यार हे चांगलं आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच गोष्टींबद्दल आपण काय 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 टाकत असतो, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लोकांपर्यंत गेलं. मी तो बसल्या बसल्या पण इतकं छान वाटलं मला ते बघून. आणि सगळ्यात भारी गोष्ट ही होती की ते कुठलंही पेड प्रमोशन नव्हतं आणि तरी सुद्धा तू तुझे एफर्ट्स टाकले होते. आणि वोटचं पण तू अपील केलं, ते तर सगळेच करतात, बट खूप ग्रेट आहे ऍक्च्युली ही गोष्ट. आणि हे खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. ऑल्सो तू रिसेंटली, म्हणजे मला असं एक, म्हणजे पूर्वी तू फार सोशल गोष्टींवरती बोलायचं तसं मला वाटत नाही, पण हल्ली तू अंबानी वेडिंग, ऑल आईज ऑन राफा, या सगळ्या गोष्टीबद्दल व्यक्त झालेला आहे. पोर्शे कार ऍक्सिडेंट, काय भावना आहेत तुझ्या व्यक्त होण्यासाठी, म्हणजे तू काय विचार करतोयस तू नेमका, मला ते जाणून. मला एक चांगली गोष्ट माझ्यात जो एक बदल जाणवलाय, तो मी या गोष्टींवर कमेंट करताना ना एका ह्युमरस अँगलनी कमेंट करू शकतो. असं नाही सार्कॅझम म्हण, किंवा त्याला एक जो दुसरा अँगल आहे की आता तुम्हाला त्याच्यावर, म्हणजे अंबानींच्या ह्याच्यावर जेव्हा मी कमेंट काय काय टाकल्या होत्या, तेव्हा मला अशा काही काही लोकांनी मेसेज केले, तुमची लायकी आहे का अंबानीच्या लग्नाबद्दल बोलायची, तुमचं तुम्ही बघा वगैरे. तर मी खूप इच्छा झाली होती की खाली लिहावं की अहो माझं एक कार्ड जिओचं आहे, त्याला मी दर महिना 500 रुपये भरतो, त्यामुळे एवढी एक स्टोरी टाकणे इतका तरी हक्क मला निश्चित आहे. कारण नाही म्हणलं तरी वर्षात मी 12-5-60-6,000 रुपये दिलेत त्यांना. त्यामुळे पण मी असं कोणाला रिप्लाय करत नाही ऑफकोर्स, कारण त्यांनी ते काय असतं, ती लोक त्याच्यासाठी स्टपलेली असतात की तुम्ही रिप्लाय केलं की सुरू. पण त्याच्याकडनं एका तुम्ही फनी अँगलनी जर बघू शकलात नाही या सगळ्या गोष्टींकडे. पूर्वी मी काय व्हायचं, पूर्वी मला असं व्हायचं मी तडकून काय काय लिहायच्या मूडमध्ये असायचो, पण मला त्यातली निगेटिव्ह साईड ही जाणवली की प्रत्येक गोष्टीवर त्या पद्धतीने रिॲक्ट होण्याची गरज नसते. कारण जी गोष्ट एक तर तुमच्या कंट्रोल मधलीच नाहीये, त्याच्यावर तुम्ही त्या ह्यानी रिॲक्ट कशाला होताय. त्यापेक्षा तुम्हाला जर दुसऱ्या कुठला एखादा वाटला प्रकार की मला हे रिॲक्ट झालं तर मलाही हसू येईल आणि 4 लोकांनाही हसू येईल आणि त्यातली एक गंमतशीर साईड पण लोकांना कळेल, तर मी त्या पद्धतीने रिॲक्ट झालेलं काय वाईट आहे. सो मी तसा रिॲक्ट होतोय. आणि मला गेल्या मला वाटतं काही महिन्यांमध्ये अशा गोष्टी माझ्या तावडीत बऱ्याच सापडल्यात. त्यामुळे आता तुला रोजच मिळतील आजकाल, तर म्हणजे की इतकं काय काय घडत असतं मार्केटमध्ये. काही तू नुसतं एक सर्च करायचं कुठची गोष्ट आहे, तर ते पण करावं नाही लागत. मी तर सर्च पण नाही करत. मला जर असं जनरल कुठे माझ्या समोर काही आलं आणि मला त्याच्यावर अचानक त्या मोमेंटला काहीतरी सुचलं तरच मी लिहितो. मी असं नाही की सकाळी उठलो आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आता मी ह्याच्यावर अभ्यास करतो, 4 गोष्टी सापडल्या, असं मी नाही करत. इतकं आपण सोशल मीडिया बद्दल बोललो, तू आता व्यक्त व्हायला लागलायस हे तू मला सांगितलंस, तू का व्यक्त व्हायला लागलायस हे तू सांगितलं, कसा व्यक्त व्हायला लागला हे सांगितलं, पण तरी सुद्धा मला तुझ्या मित्रमैत्रिणींकडनं असं कळलंय की तू टेक्नोसॅव्ही नाहीयेस. हो, नाहीये. म्हणजे तू ऐकतं आणि ते फक्त दिसलंही मला, म्हणजे तू बटनांचा फोन घेऊन आलाय, तर तू दाखव प्लीज. त्याच्याकडे कुठचा फोन आहे बघा प्लीज. हा फार महत्वाचा, हे जगातलं सर्वात महत्वाचं डिव्हाइस आहे आणि याच्यापुढे मला माहिती आहे की पुढच्या काही महिन्यात वर्षात मी स्मार्टफोन ही गोष्ट आयुष्यातनं डिलीट करून मी केवळ आणि केवळ हे वापरणार आहे. काय करतोस तू या फोनवर नेमकं? काय नाही, फोन घेणे. फोन कशासाठी असतो? फोन कशासाठी असतो? फोन घेणं, कॉल रिसिव्ह करणं, कॉल ठेवणं, किंवा आपण कॉल कोणाला करायचं बस. टेक्स्ट मेसेज करायचा असेल कोणाला, माझं तर म्हणणं आहे की फ्री गोष्ट कुठली जगात नसावी, कारण त्याची किंमत राहत नाही. टेक्स्ट मेसेजला तुम्हाला काही नाही तर रुपया खर्च करायला लागतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स असतो तेव्हाच तुम्ही टेक्स्ट मेसेज एखाद्याला करता. सो मला वाटतं हे सगळ्यात योग्य आहे.
आणि मी आता अशा विचारापर्यंत आलेलो आहे की स्मार्टफोन हा फक्त गाडीत गुगल मॅप्स साठी ठेवावा आणि गाणी ऐकण्यासाठी ठेवून द्यायचा. तो गाडीत त्याच्यासाठी तू आयफोन घेतलाय? नाही, तो बरीच वर्ष आहे आयफोन. मी लोक माझा एक जवळचा मित्र आहे जो 3 दिवसात 2 आयफोनही बदलू शकतो, या कॅपॅसिटीचा तो आहे. मी 5 वर्ष माझा आयफोन वापरतो. एक आयफोन 5 वर्ष? हा, तो बटवेल मिनी असा माझा आयफोन आहे. बरं, या नोटवर अनुजा आणि तुझ्यामध्ये 6.5 वर्षाचं अंतर आहे, बरोबर? आणि तुझं वागणं आणि म्हणजे मला हे जाणून घ्यायचं की जनरेशन गॅप काय असेल म्हणजे लेजिट जनरेशन गॅप, ती या सगळ्या बरोबर कसं डील करते? म्हणजे ती पण तुझ्यासारखीच आहे की कम्प्लीट? आता ती इंटरव्ह्यूला येणार आहे ना, मला वाटतं, तेव्हा तू तिला डिटेल मध्ये विचार. पण ती मला वेळात काढते अनेक वेळेला, काहीतरी असले मूर्खासारखे चाळे करू नकोस, काहीतरी स्मार्टफोनच वापरायचा नाही वगैरे, ह्याला काय अर्थ नाही. तुला जर कोणी ऑडिशन पाठवायला सांगितली तर तू काय करणार? तर मग माझी अशी उत्तर असावी, मग तेव्हा बघू वगैरे असं. पण ते त्यामुळे आतापर्यंत तो फोन आहे माझ्याकडे. नाहीतर एव्हाना मला माझा भाऊ आणि माझी वहिनी पण, जेव्हा मी हे कळलं की मी असा विचार करतोय, म्हणले काय बरं आहे ना सगळं, काय चाललंय? पण जेन्युइनली म्हणजे मला असं वाटतं, उलट माझ्या तर मध्ये अजून एक डोक्यात असा विचार आला होता की 2 असे बटनवाले फोन घ्यायचे. माझ्याकडे 2 नंबर आहेत, 2 फोन घ्यायचे आणि जे व्हॉट्सअप त्याच्यासाठी लॅपटॉप असतो. सो रात्री एकदा, म्हणजे तुमच्या आयुष्यातलं तुम्ही सोशल मीडिया आणि या गोष्टींवर राहण्याचं प्रमाणही कमी होतं. हे माझे विचार आहेत. नाही, आणि मी इन्फ्लुएन्स झाले तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही, कारण मी सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ह्याहून त्याहून डिंकाना पलाना ह्याच्यामध्येच असते. बट म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं अशासाठी वाटतं, ही एक गोष्ट तर झालीच की इतक्या म्हणजे सेलिब्रिटी वाईब मध्ये सतत असून सुद्धा टेक्नो सॅव्ही नसणं, किंवा तू वेल टू डू फॅमिलीमधून येतोस पण तरी सुद्धा तुझ्या वागण्यात, बोलण्यात आम्हाला कधीही म्हणजे असं एक ओके तोरा किंवा तो त्यात पुण्याचा म्हणजे सो हे कधीही दिसत नाही. म्हणजे तो मध्यमवर्गीय वाईब देत असतो आम्हाला. सो हेही मला खूप म्हणजे क्लिक होणारी गोष्ट आहे की कधीही तुला असं 1 कॉल अवे असल्यासारखं तू लोकांशी बोलत असतो. 100% मला एक तर माझं बरे, मला देवानी ग्राउंडेड ठेवलंय, हे फार सुंदर आहे. बट यु नो व्हॉट, इट इज नॉट ओनली अबाउट ग्राउंडेड असणं. मला असं वाटतं की हे काहीतरी समथिंग इज देअर की ज्यामध्ये म्हणजे मला नाही वाटत की नुसतं ग्राउंडेड असणं आहे. स्वभाव की पर्सनॅलिटीच अशी आहे. मला नाही आवडत आहे तुमच्यावर आता काही करायला आणि फोटो बिटो सेल्फी बिल्फी नाही, मला तसाही प्रॉब्लेम. मी त्या बाबतीत फार मी पर्टिक्युलर आहे एका गोष्टीसाठी. मला कोणीही कितीही वेळेला दिवसातनं मला रस्त्यावर चालताना, माझ्या नाटकाच्या शोजला, कुठेही एखादाही माणूस जरी मला भेटला, तो मला भेटला, त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या, त्याला माझ्या बरोबर फोटो काढायचा असेल, सही करायची असेल, काही असेल, मी कोणालाही नाही म्हणत नाही. कारण मला एक गोष्ट पक्की माहिती आहे की त्या माणसाने माझं काम पाहिलं नाही तर मला किंमत नाही. आणि मी जर त्या माणसालाच नाही म्हणणार असेल, त्या माझ्या व्ह्यूअरलाच जर मी दुखावणार असेल, तर तुम्ही करताय त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे मी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही, मग कुठेही असो. मग आधी सिग्नलवर जर मी थांबलोय आणि मला कोणी येऊन सिग्नलवरची जरी व्यक्ती, आता मला खूप एक दिवस मी सिग्नलला उभा होतो, गाडीत होतो, आणि ते सिग्नलवर तृतीयपंथी काही मंडळी होती. तर त्यातला एक जण आला, त्याने टकटक केलं. तर मला वाटलं ते पैसे मागण्यासाठी. तर मी त्याच्याकडे बघितलं, तर त्यांनी मला सांगितलं काच खाली करा. थोडीशी काच खाली गेली. ते म्हणले, सौरभ दादा तुमचं काम आवडतं बरं का आम्हाला. आणि सरप्राईज. तर त्यांनी मला म्हणलं फोटो काढू का? म्हणलं काढा. सिग्नल सुटला होता, पण म्हणलं नाही यार, एवढं त्यामुळे मला ते एक मात्र कॉन्शियसली मी, दॅट इज अगेन युअर प्रोफेशनलिझम मला वाटतं. पण तुझा स्वभाव नाही म्हटलं तरी इंट्रोवर्टच आहे. आणि म्हणजे जेव्हा मी अभिज्ञताईशी बोलत होते याबद्दल, तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की त्याने एक मस्त गोष्ट शोधून काढली आहे की आपल्याला या क्षेत्रात पण राहायचंय आणि तरी सुद्धा आपल्याला यांच्यापासून अलिप्त पण राहायचंय. याच्यासाठी तो ऐतिहासिक भूमिका करतो. अच्छा, असा एक वेगळा तिचा अँगल आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तो टेक्नो सावी नाहीये, बिकॉज ऐतिहासिक भूमिकांमध्ये तो रमतो, तो पुस्तकांमध्ये जास्त रमतो आणि त्याला
तितकं म्हणजे तो इतका म्हणजे स्टेईंग इन टच हे पण त्याला नाही जमत त्याचं तितकं फारसं. सो मला या गोष्टींबद्दल थोडंसं असं वाटलं की अरे का असं, म्हणजे फक्त ऐतिहासिक भूमिका असं खरंच आहे का? फक्त ऐतिहासिक भूमिका असं नाही, पण मला मनापासून ऐतिहासिक भूमिका करायला आवडतात. मला इतिहास ही गोष्टच खूप आवडते, लहानपणापासून आवडते. कारण मी नाटकाची जर सुरुवात मला जी म्हणजे 3री-4थीत असल्यापासून मी शाळेत नाटक करतो आणि खरी खरी नाटकाची आवड माझी वाढली ती जाणता राजा या नाटकापासून. कारण मी नुमवी शाळेचा विद्यार्थी आणि आमची शाळा एकमेव अशी शाळा होती की जिथे माझे परचुरे सर हे जाणता राजा मधला एक पार्ट आमच्या स्नेहसंमेलनात दरवर्षी बसवायचे. आणि जाणता राजा हे तू जाणता राजा पाहिलं असेल. सो ते एवढं ह्यूज नाटक, पण त्यातला एक चंक घेऊन फक्त काही विद्यार्थ्यांना घेऊन ते तो उभा करायचा. आणि तिथे खरं तर मला ती आवड निर्माण झाली. मी शाळेत असताना 3 वर्ष बाल शिवाजीचं त्यात काम करायची मला संधी मिळाली. त्यामुळे मला पहिल्यापासून आणि पहिल्या नुमवीचा विद्यार्थी तिथे वाचनाची आम्हाला नॅचरली परचुरे सर असतील, इतर बर्वे सर अनेक लोकांमुळे आम्हाला वाचनाची आवड लागली. आणि समूह घरात ती शिकवण पहिल्यापासून आहे. वाचन करणं किंवा इतिहासाबद्दल काही वाटलं तर त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करणं, थोडंसं डेप्थमध्ये जाऊन या गोष्टी पहिल्यापासून असल्यामुळे आणि स्वभावतःच इतिहासाची आवड असल्यामुळे मी त्या भूमिकांमध्ये जास्त रमतो आणि मला त्या करायला, त्या एन्जॉय करायला. म्हणजे आता मी जर समजा मी ज्ञानेश्वरांची भूमिका जेव्हा केली होती 10 एपिसोडचंच होतं. म्हणजे असं काही नव्हतं की खूप एक्सटेन्सिव्ह आहे, पण त्याच्यात वीरेंद्र सरांनी ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर मांडले होते तेव्हा सुद्धा मी ह्या बाबतीत इतका पर्टिक्युलर होतो. कारण त्यांचं म्हणजे मी ज्ञानेश्वरी तेव्हा वाचलेली नव्हती किंवा जे काय होतं ते अतिशय बेसिक नॉलेज होतं. आणि धनश्री ताईंनी ज्या ज्ञानेश्वरीच्या एवढ्या मोठ्या अभ्यासक आहेत त्यांनी त्याचं सगळं स्क्रिप्ट लिहिलं होतं, डायलॉग्स लिहिले होते. सो माझ्यासाठी ती एक वेगळी संधी होती. सो मी प्रत्येक डायलॉगच्या वेळेला कुठली समजा त्यांची ओवी किंवा एखादा काही असं म्हणायचं असेल किंवा त्यातला श्लोक एखादा हे करायचा असेल तर मी त्यांना धनश्री ताईंना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो की मला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगा. कारण मला एक माहिती आहे, त्यातल्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही तर मी जे बोलतोय त्याची ती एक्सप्रेशन्स येणार नाहीत. मग त्या मला अर्थ समजावून सांगायचा. सो ही आवड मला पहिल्यापासून आहे आणि त्यामुळे मी त्यात जास्त रमत आलोय. आणि मग ऐतिहासिक भूमिका आणि मला वाटतं थोडेसे त्याला ना एक ऐतिहासिक भूमिका मला मिळण्याच्या मागे कदाचित ती पर्सनॅलिटी, एक बोलण्याची पद्धत आणि ह्या गोष्टी पण त्याला कारणीभूत असाव्यात. कारण माझ्याकडे बघून मला नाही वाटत बाकी काही म्हणजे लोकांना जास्त मला ऐतिहासिक भूमिका ऑफर करायला असं वाटतं तुला? तुझ्याकडे बघून काय लोकांना वाटत असेल? आय डोंट नो, पण मला असं वाटतं की एक तर मला 2 भूमिका म्हणजे 2 प्रकारच्या भूमिका जास्त फ्रिक्वेंटली ऑफर होतात. ते म्हणजे एक तर निगेटिव्ह आणि दुसरं म्हणजे ऐतिहासिक. सो मला वाटतं तो एक शार्पनेस, तो एक अग्रेशन जे असतं ना, जे माझ्या बाबतीत असं आहे की मला अनेक लोकांनी येऊन सांगितलं की सर तुमच्याशी बोलायला ना खूप लोक घाबरतात. म्हणलं का? त्यामुळे तुम्ही त्यांना खूप ॲरोगंट, रागीट आणि स्ट्रेट फॉरवर्ड वाटता. म्हणलं मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी ॲरोगंट रागीट नाहीये हे तुम्हाला माझ्याशी बोलल्यानंतर कदाचित कळेल. पण असं ती एक वाइब नॅचरली येत असल्यामुळे चॉकलेट बॉय आणि गोंडस वगैरे पण म्हणतात की ते केल्या. मला वाटतं ना ते स्क्रीनवर बघितलं ना, हा म्हणजे ते वीरेंद्र सरांनी कदाचित तसं दाखवलं नसतं तर बहुतेक लोकांना वाटलं नसतं. त्यामुळे तसं. पण मला या 2 प्रकारच्या भूमिका जास्त ऑफर होतात आणि मला दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला खूप आवडतात. तू राधाई बावरीचा विषय निघाला नाही, त्याच्या आधी मी येते नथुराम गोडसेंवर. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाची जी हाईप तेव्हा होती ती इतकी आत्ता का नाहीये, हा माझा आत्ता प्रश्न आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा की कॉन्ट्रोवर्शियल नाटक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत, पण हाईप जी जनरेट होते ना ती म्हणजे तू एफर्ट्स कमी घेतोयस का मुद्दाम, असं मला एक प्रश्न आहे. नाही, त्याच्यातलं आता गंमत काय, एक तर काळ बदललाय. हे मी का म्हणतोय, कारण ते जेव्हा नाटक लिहून पहिल्यांदा आलं, पहिल्यांदा ते नाटक गुजरातीमध्ये झालं. जेव्हा आपल्याला माहित नाहीये, मला पण नंतर कळलं की पहिल्यांदा हे नाटक गुजरातीत झालं होतं. त्यानंतर प्रदीप दळवींनी कडनं मग विनय आपट्यांनी दिग्दर्शन करून ते नाटक मराठीमध्ये आलं. मराठीमध्ये आलं तेव्हा एकतर तेव्हापासून काँग्रेस गव्हर्नमेंट होतं.
सो हा एक असा विषय आहे जो कायमचं दुखणं आहे. तर ते आणि तेव्हा ते आल्यानंतर त्याच्याबद्दल नॅचरली या विषयावर कोणी कधीही नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, या गोष्टी कधीच केलेल्या नव्हत्या. एखाद्या माणसाने या विषयावर नाटक लिहिण्याचं डेअरिंग करणं हेच तेव्हा खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याहूनही ते रंगमंचावर आणण्याचं डेअरिंग करणं अजून एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे नुसतं लिहून पब्लिश केलं अनदर थिंग. त्यामुळे तेव्हा खूप मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली, जाळपोळ, बस जाळणं, हे ते. मग नाटकावर फार लोकसभेत चर्चा बिर्चा झाली का राज्यसभेत झाली आता मी विसरलो, पण त्याच्यानंतर मग त्याच्यावर बंदी आली. सो ह्या सगळ्यामुळे ना ते एवढं काय त्याच्यात हे बघण्याची लोकांना भयंकर उत्सुकता होती. आणि त्यानंतर जेव्हा ते सुरू झालं, त्याच्यावरची बंदी उठली, तेव्हा धुवाधार त्याला प्रतिसाद मिळाला. आणि तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा कुठल्याही प्रकारचे प्लॅटफॉर्म्स नव्हते, जे आता OTT प्लॅटफॉर्म्सचा आपल्याकडे पूर आलाय ते नव्हतं. टेलिव्हिजन आपल्याकडे अत्यंत लिमिटेड ह्याच्यात होता. फिल्म्स फक्त होत्या. फिल्म आणि नाटक हे महत्वाचं साधन होतं. सो तेव्हा नॅचरलीच नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळायचा. आणि त्यात असं कॉन्ट्रोव्हर्शियल नाटक आल्यानंतर प्रत्येकाला हे बघण्याची इच्छा होती की यात आहे काय. त्यामुळे त्याचा प्रत्येक शो त्या लेव्हलला गेला. आणि मग काय होतं, 800 प्रयोग झाले. मग शरद दादांनी ते बंद, म्हणजे त्यांचं त्या कॉन्ट्रोव्हर्सीज झाल्या, त्यांनी ते त्याच्यातनं बाहेर पडले, ते बंद झालं. मग परत आता ओपन झाल्यानंतर आता त्याचा एक वेगळा अँगल असा निर्माण झाला की ज्या व्यक्तीने 800 प्रयोग ते एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्याच्यानंतर आता दुसरा ऍक्टर काय करणार, आम्ही त्याला का बघू. ह्या ऍटिट्यूडमुळे ते आम्हाला एस्टॅब्लिश करायला थोडेसे कष्ट पडायला लागले. सो त्याच्यात परत आमचं जेव्हा उदय धुरतांनी नाटक परत रंगमंचावर नवीन संचाबरोबर आणण्याची घोषणा केली, त्यानंतर शरददादांनी पण त्या वेळेलाच मला वाटतं त्यांनी पण अनाऊन्स केलं होतं की मी 50 प्रयोग करणार आहे. सो नॅचरली ह्याला मिळालेला पूर्वीचा जो ऑडियन्स आहे तो एका सर्टन एज ग्रुप मधला आहे, ज्यांना त्या नाटकाबद्दल माहिती आहे. आणि मग त्यांचं असं होतं की आम्हाला ज्यांनी हे नाटक गाजवलंय त्याला पहिल्यांदा बघण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे तुमचं नाटक चालू असताना त्यांचं ओके. सो म्हणजे कुठेही काय होतं, आता समजा तू एखाद्या एस्टॅब्लिश ब्रँडला, नॉर्मल भाषेत बोलायचं झालं तर आदिदासला टक्कर देण्यासाठी समजा मी कुठलं अजून माझा घरचा शूजचा ब्रँड आणला तर मला एस्टॅब्लिश व्हायला थोडा तर वेळ लागणार. आणि तेवढा पेशन्स तयार करणाऱ्यामध्ये पाहिजे. विकत घेणाऱ्या माणसामध्ये ही इच्छा पाहिजे की मी हे नवीन बूट वापरून बघावेत. कदाचित त्याच्यातला कम्फर्ट जास्त असू शकतो. आणि मला टू माय सरप्राईज म्हणजे मला इतक्या छान रिॲक्शन्स मिळतात काही काही, कारण मी त्याबद्दल ना मी खूप वेगळ्या अँगलनी अभ्यास करून आणि विचार करून नथुराम मांडतो. आय टेल यू एक रिॲक्शन जी येते की तुझा नथुराम सायको वाटत नाही. सो मला प्लीज सांग की सायको वाटत नाही हे लोकांचं परसेप्शन होण्यासाठी तू काय. मी खरं सांगू का, म्हणजे हे आणि जेन्युइनली मला अशा रिॲक्शन झालेल्या आहेत. एकतर एक IPS ऑफिसर आले होते बघायला, ते केवळ हे बघायला आले होते की हा काय करतो, कारण त्यांनी आधीचं नाटक बघितलं होतं. आणि ते म्हणले मी नाटक झाल्यानंतर ते त्यांची फॅमिली आत आले, ते आम्हाला म्हणाले की पहिल्यांदा आम्हाला नथुरामचं बोलणं ऐकावंसं वाटलं, कारण आमच्यावर फक्त ते असं बंबार्डिंग होत नव्हतं. आम्ही प्रत्येक विचार नीट ऐकत होतो. आणि तुला ही म्हणे देणगी आहे की तू विचार पोचवू शकतोस. सो माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती, कारण त्यामुळे म्हणे मी आज हे नाटक पहिल्यांदा पूर्ण ऐकलं. सो माझा त्याबद्दलचा स्टडी, आता मी माझा नथुराम कशा पद्धतीने मी उभा केला याचा माझा एक वेगळा अँगल असा आहे की मला असं माझ्या असं डोक्यात मी जे काय त्यांच्याबद्दल वाचलं, लोकांना ते पटत असोत नसोत तो त्यांचा व्ह्यू, मी त्यांच्याबद्दल जे वाचलं त्यात तो माणूस अतिशय शांत, मितभाषी आणि कोणालाही त्रास न देणारा या कॅटेगरीतला होता, की माझ्याकडनं पर्पजली कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. ते प्रखर टीका करत असतील त्यांच्या पेपरमधनं वगैरे, त्या गोष्टी एक संपादक म्हणून आपण सोडून देऊया, पण कोणाला हर्ट करावं, कोणाला जाऊन उगाच त्रास द्यावा या पठडीतला तो माणूस नव्हता. आधी ते गांधींचे फॉलोअर होते,
ते गांधींच्या म्हणजे त्यांच्याबद्दल तर असं होतं की त्यांनी यंग असताना ते गांधी सत्याग्रहातल्या काही लोकांना घरी जेवायला घेऊन आले आणि मग त्यांच्या घरच्यांनी त्यांना झापलं की असले काहीतरी चाळे करत जाऊ नको, म्हणजे अशा पण गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल. सो ते त्यांना फॉलो करायचे. नंतर इव्हेंच्युअली ते त्यातनं बाहेर पडले. मग सावरकरांबरोबर अनेक वर्ष होते आणि पण त्यांनी जी स्टेप घेतली त्याच्याबद्दलचं माझं परसेप्शन आहे की माणूस एवढ्या एक्स्ट्रीम स्टेपला कधी जातो जेव्हा त्याच्या कदाचित ना त्याच्या मनात 2-3 भावना असू शकतात. एक तर तो सायको असला पाहिजे की काही नाही, मला वाटलं माझ्याकडे मी बंदूक होती, मी गोळी घातली. दुसरं म्हणजे सूड भावना. तिसरं म्हणजे मला जी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या विचाराबद्दल जाणवली ती म्हणजे ही गोष्ट घडली होती विश्वासघाताच्या भावनेत. ज्या माणसाला 40 कोटी भारतीय लोक फॉलो करत होती, 40 कोटी लोकांची अशी भावना होती की हा माणूस आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल, त्या माणसानी अचानक फाळणीला मान्यता दिली आणि त्या माणसांनी या 40 कोटी जनतेचा एका अर्थाने विश्वासघात केला आणि त्यासाठी मी त्याला ही शिक्षा देणार, या भावनेतनं त्यांनी घेतलेली ती स्टेप होती. बर, म्हणजे हे माझं रिडिंग आहे. ऑफकोर्स हे सगळ्यांना मान्य असलंच पाहिजे असं नाही, पण ही मेन भावना, कारण त्या काळात ही सगळी मंडळी जेव्हा फाळणी झाली, लोकांचे अनेक हाल होत होते. तिकडनं पाकिस्तानातनं जे हिंदू आले होते, तिकडनं आलेल्या लोकांचे आपल्या इकडे ज्या पद्धतीने हाल होत होते, त्यांना ज्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा सपोर्ट देण्याचं नेहरू गांधी या मंडळींनी बऱ्याच अंशी टाळलं. ते हे सगळी लोक खूप बघत होती आणि त्यांच्यामध्ये तो भयंकर मोठ्या प्रमाणावर राग होता. म्हणजे दिल्लीत राहणारे, रस्त्यावर राहणारी लोक, मग तिथे पाऊस असताना तिथे मोकळ्या पडलेल्या मशिदींमध्ये जेव्हा ती मंडळी राहिली होती, त्यांना रात्रीत पोलिसांनी खेचून रस्त्यावर आणून बाहेर ठेवलं. आणि कारण यांच्या ऑर्डर्स होत्या की कोणीही मुसलमानांच्या प्रॉपर्टीज बळकावायच्या नाहीत, तुम्ही निर्वासित असलात तरी. त्यांना रस्त्यावर आणून टाकल्यानंतर पाऊस होता तेव्हा दिल्लीत, प्रचंड थंडी होती. तेव्हा आता काहीतरी सरकारकडनं सोय होईल तशी न होता भाषणामध्ये असं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही अंगावर चादर घ्याल, त्याच्यावरनं पेपर घ्या, न्यूजपेपर, म्हणजे वरनं पाणी पडलं तरी तुमचं चादर ओली होणार नाही वगैरे. सो ह्यांच्या मनात जो राग होता ना की अहो तुम्ही त्यांना सगळं देताय, पण ह्या जी लोक तुमच्या केवळ तुमच्या म्हणण्यावर तो त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचं सगळं खानदान सोडून इथे आली आहे, त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे हा तो कुठेतरी विश्वासघाताची भावना होती आणि त्यातनं घेतली गेलेली ती स्टेप होती. सो मी ते त्या पद्धतीने मांडतो. सो त्याच्यातलं ॲग्रेशन हे कदाचित मला वाटतं शरद दादा ज्या पद्धतीने ते मांडतात ते कदाचित थोडं जास्त ॲग्रेसिव्ह आहे. माझ्या मांडणीमधलं ॲग्रेशन कमी आहे आणि माझ्या ह्याच्यात इमोशनल अँगल जास्त आहे. सो मी त्या पद्धतीने मांडतो. त्यामुळे त्याचा तो अप्रोच बदलतो त्या भूमिकेचा. तू इतक्या कन्व्हिक्शननी या गोष्टीबद्दल आता बोललास, सगळ्यात मोठा प्रश्न मला असा पडतो की जेव्हा तू एखादी भूमिका साकारत असतोस, तुला तुझ्यातलं सगळं, म्हणजे सौरभ गोखले तिथे दिसत नाही, तिथे ते कॅरेक्टर दिसत असतं, पण आत कुठेतरी त्या कॅरेक्टरचा प्रभाव, त्या कॅरेक्टर बद्दलची भावना किंवा इन्फ्लुएन्स आपण ज्याला म्हणतो, इंग्लिश शब्द वापरायचा झाला तर, हा किती आहे तुझ्या बाबतीत? म्हणजे कोण, म्हणजे नथुराम गोडसे असेलच, पण कुठचंही ऐतिहासिक कॅरेक्टर आपण जेव्हा प्ले करतो तेव्हा हे कसं, हा डायलेमा कसा सांभाळतोस? चांगलं काय माहिती का, मला एक ना ज्ञानेश्वरांची भूमिका केल्यानंतर मला साधारण हे म्हणजे रादर मी शाळेत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा मला हे ते करतापासून मला सवय लागली होती. कारण तेव्हा मला परचुरे सरांनी पण ही सवय लागली होती की तुम्ही आधी वाचा. महत्वाचा फरक काय आहे, जेव्हा तुम्ही एखादी फिक्शनल व्यक्तिरेखा साकारता तेव्हा त्यात तुम्हाला पूर्ण लिबर्टी असते, काहीही करा, तुमचा अँगल तुम्ही डिसाईड करा की हा माणूस आयुष्यात काय असेल. पण जेव्हा तुम्ही कधी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारता तेव्हा त्या माणसाला कोणी ना कोणी कधी ना कधी पाहिलेलं आहे, त्याच्याबरोबर ते राहिलेले आहेत. कदाचित आता म्हणजे माझी आजी एक आहे जिनी सावरकरांना प्रत्यक्ष पाहिलंय, सावरकरांची भाषणं जवळून ऐकलेली आहेत. बाबासाहेब पुरंदऱ्यांची मुलं प्रसाद आणि अमृतराव,
माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत पण माझे मित्र आहेत चांगले, तर ते म्हणजे बाबासाहेब सावरकरांच्या अतिशय जवळ होते, त्यामुळे त्यांच्याकडनं सावरकरांबद्दल अनेक गोष्टी. सो मला पहिल्यापासून ना, आता एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारायची असेल तर हे पैलूंचा थोडासा अभ्यास करण्याची सवय मला पहिल्यापासून लागली. सो कुठलीही व्यक्तिरेखा, आता जेव्हा मी ज्ञानेश्वर साकारले तेव्हा मला हे अजूनही मला हे पचनी पडलेलं नाही. 16 म्हणजे इतका लहान वयाचा मुलगा, इतके लोकांकडनं अत्याचार होत असताना काहीही रिॲक्ट न होता हसून उत्तर द्यायचं आणि तुमच्या उत्तरातून समोरच्याचं मतपरिवर्तन करायचं, हे अशक्य आहे. म्हणजे आत्ता रस्त्यावर जर एखादा माणूस मला उलट बोलला तर मी कानफाटात मारणार आहे, हा माझा नॅचरल स्वभाव आहे. आणि तरीही मग अशा गोष्टी ह्या तुम्हाला शिकाव्याशा वाटतात, त्या पर्सनॅलिटीज मधल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक ज्या गोष्टी असतील ज्या तुम्ही अंगीकारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्या तुम्हाला येतील अंगीकारता असं होऊ शकत नाही. कारण त्या मला बाबासाहेब पुरंदरेंनी एक वाक्य मला प्रसादनी सांगितलेलं मला भयंकर आवडतं. ते म्हणजे ह्या ज्या पर्सनॅलिटीज होत्या ना, दीज वर जेनेटिक ऍक्सिडेंट्स. म्हणजे इतकी अशी काहीतरी लेवलची माणसं ही जन्माला येण्यासाठी तो एक जेनेटिक ऍक्सिडेंटच असायला लागतो, दुसरं काही होऊ शकत नाही. म्हणजे तो योग एक वेगळा. सावरकरांबद्दल कॉलेजमध्ये असताना मला कॉलेजमध्ये असताना आठवत नाही की मी 4 ओळींची कविता लिहू शकलो. शिवाजी महाराजांवर ज्या माणसांनी आरती लिहिली, जी आजतागायत कोणाला जमलेली नाही, ते सोडून ते त्या काळात, म्हणजे त्यामुळे हे जी ब्रिलियंट पर्सनॅलिटीज आहेत ना, त्यांच्यातलं छोटं जे आपल्याला घेण्यासारखं आहे, अशा काही गोष्टी आपल्याला घेता आल्या तर मी तो स्टडी करून त्याचा प्रयत्न करतो. खूप अवघड आहे पण खूपच अवघड आहे. त्यामुळे ते मला फार उपयोगी पडतं. चिमाजी अप्पांची भूमिका केली. आता किती म्हणजे प्रत्येकाला इतके सॉलिड अँगल्स आहेत ना. आता चिमाजी अप्पांची भूमिका करत असताना माझा एक मित्र आहे ज्यांनी चिमाजी अप्पांवर प्रचंड अभ्यास केलाय. तो इतिहास अभ्यासक आहे आणि मी त्याला फोन केला तेव्हा की म्हणलं, अरे मी अशी भूमिका करतोय, तर मला जरा सांग ना, तुझ्या अभ्यासातनं तुला जाणवलेल्या गोष्टी कुठल्या. तर त्यांनी जे मला सांगितलं, मी म्हणलं तुला सांगू का एक गंमत, ह्याच्यात त्यांना जे चिमाजी अप्पा दाखवायचे आहेत ना, ते तू सांगतोस त्याच्यात 360 डिग्रीज उलट आहे, काहीच संबंध नाही. म्हणजे त्या सिरियल मध्ये बाजीराव हा साधारण अत्यंत फॅमिलीशी फटकळ वागणारा आणि चिमाजी अप्पा हे फॅमिली बद्दल अत्यंत प्रेमळ लाघवी असलेले, असं हा बेसिक हे होता. तो म्हणला की बाजीराव हा त्याच्या फॅमिलीबद्दल, घरातल्या स्त्रियांबद्दल अत्यंत प्रेमळ होता आणि एक्झॅक्ट उलटे चिमाजी अप्पा होते. म्हणलं मग आता हे फक्त माझ्या अभ्यासाकरताच असू शकतं, कारण मी तिथे असं अप्लाय करूच शकत नाही. सो अशाही काही गोष्टी बघायला मिळतात, पण ते मजा येते स्टडी करून. पण मग हाही एक स्ट्रगलच आहे की जे आपल्याला कळलंय ते आपल्याला मांडताच येत नाही. आणि तिथे तुम्ही त्यांना काउंटरही नाही करू शकत. मी प्रोड्युसर असेल आणि मी ते काम करत असेल तर मी म्हणू शकतो की नाही, मला हे याच पद्धतीने करायचं. तरी अजून एक म्हणजे मला अजूनही हाच प्रश्न पडलाय की म्हणजे आता समजा तुझ्याकडे गांधीजींची भूमिका करायला आली, तुझी एक पर्टिक्युलर विचारधारा असेल आणि तुला एक्झॅक्ट उलट्या रोलमध्ये, म्हणजे मी गांधीजींचं उदाहरण म्हणून असं नाही म्हणते, मी जनरल म्हणते की एक गोष्ट आपल्या डोक्यात असते आणि आपल्याला वाटत असते आणि त्याच्या विरुद्ध भूमिका जेव्हा आपल्याला करावी लागते, तेव्हा त्याचा किती इन्फ्लुअन्स आपण स्वतःवर करून घ्यायचा किंवा किती होतो? इन्फ्लुअन्स नाही होत, कारण एक चांगलं काय आहे की बिंग अ ट्रेन्ड ऍक्टर आणि तुम्ही खूप त्याच्याबद्दल स्वतः अभ्यासू असाल आणि तुम्ही ते करत असाल ना, तर तुम्हाला कुठल्या गोष्टी इन्फ्लुअन्स करू शकतात हे तुम्हाला कळतं आणि तुम्हाला माहित असतं कुठल्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या, कुठे स्विच ऑन स्विच ऑफ हे तुम्हाला कळतं, बरोबर कळतं. आणि ते कळलं नाही ना, मला ना काही मंडळींचं असतं ना, मी भयंकर, मला त्या भूमिकेतनं बाहेर यायला फार वेळ लागतो, असं काही घडत नाही पटकन, काही असं अजिबात काही घडत नाही. म्हणजे मला अनेक वेळेला लोक म्हणतात की अरे आता स्टेजवर तू केवढा वेगळा होतास, बाहेर आल्यानंतर तू भलताच आहे. म्हणलं ऑब्व्हियसली, कारण मी इकडे सौरभ गोखले, तिकडे मी नथुराम गोडसे करतोय, तो असं मी जर कनेक्शन ठेवायला लागलो तर त्याला काही अर्थच नाही ना. म्हणजे त्यामुळे तसं नाही होत, स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं.
सो पण मला समूह अभ्यास करून जर ती गोष्ट आता नाहीतर असं जर इन्फ्लुएन्स व्हायचं असतं तर सिम्बा मधली माझी भूमिका ही एका रेपिस्टची आहे. असं ते म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही ना. तसं तडक भडक डोक्याने मी उद्या कोकेन मारायला लागलो तर कोकेनचा पण एक किस्सा आहे ना. कुठला कोकेनचा किस्सा म्हणजे तू काहीतरी वेगळंच ट्राय आउट केलं होतंस, तुला एंट्री होती तुझी हो आणि तू आईला फोन नाही तिथे कसं होतं ती एंट्रीला काय होतं तो म्हणजे त्यात तो शॉर्टच असा होता की तो भाऊ येतो याला बोलवायला आणि हा कोकेन ओढतोय आणि या गोष्टींच्या आयुष्यात कधी संबंध आलेला नाही आणि तिथे काहीच नव्हतं. म्हणजे ते नंतर व्हीएफएक्स मध्ये त्यांनी टाकलंय ते लाईन्स बिन्स सगळं व्हीएफएक्स मध्ये टाकलं. पण तुला ते फील कसं होणार पण म्हणजे मग आता हेच तर ना हे ऑब्झर्वेशन आहे. हे ऑब्झर्वेशन जर तुमचं बरोबर असेल ना की आता काही फिल्म्स तुम्ही बघितल्या किंवा काही जर न्यूज मधला काही कॉन्टेंट बघितला की कशा पद्धतीने ही ड्रग ऍडिक्ट लोक काय पद्धतीने करतात किंवा साधारण मग मी त्याच्या आधी कोकेन बद्दल वाचलं होतं की त्यांनी काय होतं ते कशासाठी डेव्हलप करण्यात आलं होतं. कोकेन डेव्हलप करण्यात आलं होतं अमेरिकन सोल्जर्ससाठी वर्ल्ड वॉर मध्ये की त्यांना जास्तीत जास्त वेळ ते जागे राहू शकले पाहिजेत, त्यांची एनर्जी कमी नाही झाली पाहिजे, याच्यासाठी त्यांना कोकेन वाटायचं. ह्याच्यासाठी डेव्हलप केलेली गोष्ट ही नंतर वेगळ्या गोष्टीसाठी वापरली गेली ऑफकोर्स. पण त्यामुळे साधारण त्याचा इफेक्ट काय होतो, तो किती वेळ टिकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात, व्यवस्थित डॉक्युमेंटेड आहेत ते सगळ्या. सो मी ते तसं कनेक्शननी आपल्याला करायला काही लागत नाही. बरं मला त्या शॉर्टच्या आधी सर म्हणाले, रोहित सर म्हणाले कधी ओढलेस का? म्हणलं नाही हो काय. म्हणलं हे असलं काही नाही. अरे बापरे मग आपल्या इथलं कोणी ओढले का? ना सगळे कोण तयार, कोण म्हणणार रोहित सर एक्झॅक्टली सगळे नाही रे. म्हणलं थांबा आपण, म्हणलं मी वाचून आलोय साधारण काय आणि बघितलंय की कसं काय. मग तो शॉर्ट झाला वगैरे. सर म्हणले हा ओके परफेक्ट आहे, हे असल्याच पद्धतीचं असतं ते सगळं. मग मी आईला फोन केला, म्हणलं आई या सिनेमातली माझी एंट्री कोकेन ओढताना. आई तिकडे हसायला लागली. म्हणली काय? म्हणलं येस तू बघ. आणि ती डॉक्टर बिचारी तिला म्हणजे असा उगीच कल्चरल शॉक वगैरे नाही ना. पण ह्या अशा गोष्टी मी इतक्या गंमतशीर गेल्यात. मी एका प्रायोगिक नाटकात काम करत असताना मला स्टेजवर सिगरेट ओढायची होती. तर मी सगळे घरचे येणार होते बघायला वगैरे आणि मी त्यात उगच फका सिगरेट ओढल्या आणि सिगरेट सोडल्या आणि नॅचरली काही ठिकाणी मला हसायचं होतं. हसताच येईना कारण सवय नाही ना. ते सगळं घसा बसला आणि हसणं बिसलं सगळं गायब. मला आजी नंतर म्हणाली, म्हणे ते ना आपल्याला संधी मिळाली म्हणून थोडस हिशोबात करायचं, वेड्यासारखं नाही आपलं झेपतं तेवढंच करायचं. बट हाऊ डू यू डील विथ हँगओव्हर्स? पण कसली मुद्दाम जरा गुगली टाकण्याचा प्रयत्न होता, चुकून काही बोलून जातोय का बघायचं. नाही लकीली काय माहितीये, म्हणजे आय यूज टू ड्रिंक. मी असं डिनाय नाही करणार. मी आय यूज टू ड्रिंक, पण मला ना ती गोष्ट कधीच आवडली नाही फारशी. सो आय नेव्हर यूज टू एन्जॉय अ ड्रिंक. सो आता ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष झाली आय हॅव स्टॉप्ड कन्झ्युमिंग अल्कोहोल. आणि मी या बाबतीत भयंकर स्ट्रिक्ट आहे. मला जर, आणि माझा सगळ्यात ना, मला एका गोष्टीबद्दल मी पहिल्यापासून खूप पर्टिक्युलर आहे, ते म्हणजे कुठलीही गोष्ट असो त्यांनी जर माणसाचा स्वतःवरचा कंट्रोल जाणार असेल तर ती गोष्ट कधीही आयुष्यात करायची नाही. आणि त्यामुळे मला ही एक गोष्ट अशी वाटली, कारण मी माझ्या आजूबाजूच्या अत्यंत प्रतिष्ठित रिस्पेक्टेड लोकांना खूप वेड्यासारखं वागताना पाहिलं आणि त्यामुळे माझ्या मनातनं ती गोष्ट अशी पटकन उतरली. आणि देन आय डिसाइडेड की नाही हो, एक तर मला त्याच्याबद्दल कधी फारसं आत्मीयता नव्हती, पण ते बंद केल्यामुळे माझं तर मला पार्टी बिर्टी हा प्रकार माझ्या आयुष्यात कधी असा नव्हताच. त्यामुळे ह्या ज्या पार्ट्या असतात ना, जिथे बसलेली असतात लोक, तिथे जाणं बंद झालं. त्या पद्धतीच्या लोकांनी मला बोलवणं बंद झालं. त्यामुळे मी सुखी आयुष्यात. पण म्हणजे तू हिंदीमध्ये जेव्हा काम करायला गेलास तेव्हा तर तुला खूपच फेस करायला लागलं? कारण उलट नाही, कारण रोहित सर त्या झोन मधलेच नाहीये. सो माझी पहिली हिंदी फिल्म वॉज सिम्बा. तिथे येणारा कुठलाच माणूस त्या झोन मधला नाही. रोहित सर स्वतः त्याच्या पूर्ण अगेन्स्ट असल्यामुळे, आणि सगळे व्यायामवाले, त्यामुळे मी, रोहित सर, रणवीर, सोनू सूद,
आणि मग आमच्यामध्ये कधी कधी सिद्ध्या असे आम्ही सगळे मिळून जिम करायचो रात्री संध्याकाळी. त्यामुळे हे अशा आवडी असल्यावर कशाला काय आहे हे? एवढं आयडियल कोण असतं? तिकडे ग्रुपिझम आहे का? तिकडच्या पेक्षा मला वाटतं मराठीत जास्त ग्रुपिझम. नाही मी त्याकडेच येणार होते, म्हणून मी तिथपासून सुरुवात केली. तिकडे मी आता मी इन 3 फिल्म्स केल्या. पण नाही पण आपला एक ओव्हरव्ह्यू असतोच की मला माहित असेल कदाचित, पण अजून माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण मराठीतलं ग्रुपिझम अगदी उघड उघड दिसतं. म्हणजे मराठीत मला तर आता असं वाटायला लागलंय की कास्ट बरेच, आणि तो कसं आहे माहितीये का, अनेक दिग्दर्शक हे त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये काम करतात, त्यांना तेच आवडतं. सो त्यांचा एक बंच ऑफ पीपल, एक ग्रुप ठरलेला असतो की ही 10 लोक आहेत, यांच्याबरोबर मला फिल्म करायची. सो कुठलंही प्रोजेक्ट असो, त्या 10 लोकांना घेऊन ते प्रोजेक्ट त्याभोवती तसं तयार करतात. कास्टिंग हा मुद्दाच नाहीये. नाही, आय डोंट थिंक सो. मराठीत तरी नाहीये, म्हणजे फार कमी. त्यामुळे जर काही नवीन दिग्दर्शक असतील ना, जे अजून त्या ग्रुप फॉर्मेशन मध्ये यायचे, ते कास्टिंग बिस्टिंग या गोष्टींवर विचार करतात. पण अदरवाईज मराठीमध्ये ग्रुप्सच्याच फिल्म्स होतात. आता तर तू बघितल्यास तर अगदी ते उघडपणे कळतात की या ग्रुपचे एक ठरलेले पॅटर्न मध्ये फिल्म्स येतात, सलग 5-6 फिल्म येतात, या ग्रुपच्या येतात, या ग्रुपच्या येतात. सो खूप ग्रुपिझम आहे. पण त्याच्यात म्हणजे इट इज देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांना त्या कम्फर्ट झोन मध्ये काम करायला आवडतं. सो पण हेच कारण असू शकतं का की मराठी इंडस्ट्री थोडी मागे किंवा बॅकफुटला राहते असं म्हणजे म्हणतो? मराठी इंडस्ट्री मागे राहण्याचं म्हणजे ह्याचा कदाचित लोकांना भयंकर राग येऊ शकतो, पण मला जाणवलेली बरेच वेळेला ही गोष्ट काय माहितीये का, की आपल्याकडे ना कुठलाही प्रोड्युसर आला की हा आत्ता आलाय, हा पुढच्या वर्षी असेल की नाही माहित नाही, जे आत्ता त्याच्याबरोबर करायचं ते करून घ्या, हा ऍटिट्यूड मला अनेक वेळेला जाणवतो. आणि त्याच्यामध्ये ना त्या प्रॉडक्टची माती होते अनेक वेळेला. सो ते सगळं म्हणजे तुम्हाला जे करायचं असते ती गोष्ट बाजूला राहते, ते बाकीच त्याचं मग खिचडी होऊन जाते. आणि तो कित्येक प्रोड्युसर मला असे माहिती आहेत की ज्यांची म्हणजे त्यांची फायनान्शियल तयारी अशी होती की मी 5 फिल्म पुढच्या 4 वर्षात करणार, मी एवढ्या तयारीने आलोय. आणि ते पहिली फिल्म झाल्यानंतर मला म्हणाले की मी माझे पैसे जाळून टाकेन पण मराठी फिल्म मध्ये घालणार नाही. या लेवलला बोललेली लोक मला प्रत्यक्ष भेटलेली आहेत. कारण त्यांना त्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली आहे, त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या प्रॉडक्टची नासाडी झाली आहे, त्यांच्या पैशाचा अपव्यय झाला, लॉस झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसाच असते कोणासाठी. एक्झॅक्टली. सो ते त्यामुळे मागे राहतं. नाही तर कंटेंट वाईज, टॅलेंट वाईज आपल्याकडे काय कमी आहे? आपल्याकडे अक्षरशः प्रत्येक गल्ली गल्लीत तुला उत्तम टॅलेंट मिळू शकतं, इतकी आपली कपॅसिटी आहे. लेखक उत्तम आपल्याकडे आहेत. अनेक लेखकांना संधीच मिळत नाही. अनेक दिग्दर्शकांना, कित्येक दिग्दर्शक वर्षानुवर्ष त्यांची स्क्रिप्ट घेऊन लोकांसमोर जातात, त्यांना काहीच त्यांचं होत नाही पुढे. पण आहे असं. अजून एक असं मला वाटतं की डॉमिनेट कधी करणार आपण, किंवा मराठी सुपरस्टार्स बाहेर जाऊन हवा कधी करणार? कारण एक सांगते की स्मिता पाटील, उर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित फिमेल आहेत की ज्यांनी राज्य केलं हिंदी मध्ये जाऊन, पण मराठी नाही सापडत. आणि हिरोज तर सापडतच नाही. एक तर आपल्याकडे कोणाला त्या पद्धतीने मार्केट केलं जात नाही, त्या पद्धतीची बजेट्स आपल्याकडे नाहीत. परत आपल्याकडे दुर्दैवानी एकमेकाचे पाय ओढण्याची इतकी मोठी परंपरा आहे आणि ती गेली अनेक शतकं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याकडे कधी सुपरस्टार हा कॉन्सेप्ट होणार नाही, म्हणजे तोच ऍटिट्यूड. कारण 100% आपल्याला दुसऱ्याचं भलं झालेलं पाहवत नाही मराठी माणसाला. हा मराठी माणसाला असलेला शाप आहे आणि हा आहे. हा कोणी कितीही कोणाला राग आला ना तरी हा डिनाय करू शकत नाही माणूस, हे आहे. त्यामुळे ना आपल्याकडे हे नाही होऊ शकत. आणि आपल्याकडे आता हिंदीमध्ये अजून एक पॅटर्न बरेच वेळेला काय असतो जो आपल्याला माहित नसतो, की
आता समजा किंवा साऊथ मधले जे हम्म. सुपरस्टार्स आहेत, Yes. पण त्यांच्याकडे कसं मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, त्यांच्याकडे परंपरेने आल्यासारखं असतं. वडील हम्म. पण सुपरस्टार, मग त्यांचा मुलगा ऍक्टर होतो, मग त्यालाच फक्त बरोबर. स्टार म्हणून होता येतं, हम्म. अशी त्यांच्याकडे पद्धत आहे. हिंदीमध्ये बऱ्याच अंशी असं पण बघायला मिळतं की जनरली जे सुपरस्टार्स होतात, म्हणजे आता शाहरुख खान वगैरे हे आपण एक्सेप्शन सोडून देऊ की ज्यांनी झिरो पासून सुरुवात केली, पण अदरवाईज बाकीची जर काही लोक बघितली तर त्यांना फायनान्शियल बॅकिंग जे जबरदस्त होतं, ज्याच्यातनं त्यांना प्रोजेक्ट केलं गेलं हम्म. आणि त्यांना सुपरस्टार म्हणूनच प्रोजेक्ट केलं गेलं. तो पैसा त्यांच्या मागे उभा होता आणि त्या पद्धतीने मग ते Boom झालं. त्या पद्धतीने फायनान्शियल बॅकिंग करून एखाद्याला पुश करण्याची सिस्टीमच आपल्याकडे नाही. हम्म. आणि जर तू हिंदीमध्ये बघितलंस तर एखाद्या पोराला त्या पद्धतीने लहानपणापासून, एखाद्या ऍक्ट्रेसला लहानपणापासून असं ग्रूम केलेलं असतं. हम्म. म्हणजे तू समजा जान्हवी कपूरचे इंटरव्ह्यूज ऐकलेस किंवा अनेक लोकांचे, आलिया भट्टचे ऐकलेस, हम्म. लहानपणापासून त्यांचं शेड्यूल काय, मी शाळेत जायचंय, मग मी त्यानंतर माझा डान्स क्लास असायचा, त्यानंतर माझं फिटनेसचं हे असायचं, त्यानंतर मी हे करायचं. सो त्यांचं शेड्यूल तेव्हापासून त्यांचं ते प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं की आता हिला कधी लॉन्च करायचंय, ओके, मग हिला आता अजून 10 वर्षांनी लॉन्च करायचं असेल तर तिचं तोपर्यंत ग्रूम करून तिला या पद्धतीने पुढे आणून ठेवायचं. या पद्धतीने आपल्याकडे विचार करणारा कोण आहे? जेवढा नाही. लॉंग टर्म विचार येतो आणि हे लोकांना कळतच नाहीये. सो ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याकडे असं काही ही सिस्टीम. आणि परत गंमत कशी आहे की मराठी ऑडियन्स केवढा आहे, एवढा आहे. हम्म. हिंदी ऑडियन्स केवढा आहे, एवढा आहे. सो वेन यू आर केटरिंग टू एवढा ऑडियन्स, माणूस तेवढे एफर्ट्स घ्यायला, कारण त्याच्यातनं शेवटी 10 रुपये घातले आणि मला 10 रुपये 20 पैसेच मिळणार असतील, पण हिंदीमध्ये मी 10 रुपये घातल्यावर मला 100 रुपये मिळणार, हे त्यांना माहित असते. गणित शेवटी कुठे गणित येतं ना. आणि मला हे एक माहितीये की तू स्वतः खूप सिलेक्टिव्ह आहेस, म्हणजे हो. भूमिका निवडण्यामध्ये असेल किंवा भूमिका निवडणं, तुला सांगू का, हा. मी अजिबात सिलेक्टिव्ह वगैरे तसा नाहीये. लकीली माझ्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्यात. हम्म. अगदीच काही वाईट आलं तर मी नाही म्हणतो की बाबा नाही, मला हे नाही करायचंय. पण अदरवाईज मी अजून त्या प्रिव्हिलेज्ड कॅटेगरीतला नाहीये की माझ्याकडे 5 स्क्रिप्ट आली आणि त्यातली मी 2 चूज केली. सॉरी, मी अजिबात असं बोस्ट करणार नाही, कारण हे खोटं आहे माझ्या बाबतीत तरी. असं काही घडत नसतं. माझ्याकडे लकीली चांगल्या भूमिका येतात. आणि माझ्याकडे आज तागायत फिल्म्स जर बघायचं झालं मराठी, एकाही एस्टॅब्लिश्ड प्रतिथयश दिग्दर्शकाची फिल्म मी आजतागायत केलेली नाही, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये मला वाटतं मी बसत नाही कुठे, म्हणजे झालेलं नाहीये तसं. त्यामुळे पण मी उत्तम दिग्दर्शकांबरोबर मराठीतल्या नाटक केलेलं आहे. विजय व्यंकरे असतील किंवा कुमार सोनी असतील, म्हणजे सगळ्या चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मी नाटक केलंय. उत्तम दिग्दर्शकांबरोबर मी सिरियल्स केल्या, वीरेंद्र प्रधान असतील, राकेश सारंग असतील. सो असं आहे. राधाई बावरी वॉज लाईक, तू स्टारडम अनुभवला असेल तेव्हा. नाही, नॉट नेसेसरी. म्हणजे इट खरंच वॉज नाही, गुड. कारण इट वॉज माझ्या आठवणीच त्या आहेत की राधाई बावरी मधला सौरभ यार. म्हणजे ते इतकं असं म्हणजे मला श्रुती मराठेपेक्षा तू जास्त तिथे आवडायचं, अर्थात मी मुलगी आहे म्हणून असेल, पण जनरली असं नाही, मला वाटतं स्टारडम अनुभवलं असेल ते श्रुतीने जास्त अनुभवलं असेल. माझ्यापर्यंत ते कधी पोचलं नाही फारसं, पण बरं आहे, मी फॉर्च्युनेट आहे की असं काहीतरी, कारण याचं वारं लागणं बरेच अंशी जरा वाईट पण असतं, कारण तुम्ही भैसाटू शकता त्याने. बट डू यू थिंक की जितकं राधाई बावरीची हाईप झाली तितकी इतर भूमिकांची नाही झाली? हो, असं म्हणायला हरकत नाही, कारण हाईप झाल्यापेक्षाही ते एक तर सिरियलचा ना, सिरियलला एक डेडिकेटेड ऑडियन्स असतो आणि तो तुम्हाला वर्षभर पाहणार आहे आणि वर्षभर पाहिल्यानंतर तुमची जे काम त्याला आवडतं. सो आणि फिल्म्सचं म्हणा किंवा वेब सिरीजचं म्हणा, शॉर्ट टर्म असतं त्या मानाने. सो ते आणि ते त्या पंचनी तेवढ्या लेव्हलला जर ते प्रमोट केलं गेलं तर गोष्ट वेगळी. पण त्यामुळे त्याला जास्त हे मिळालं. आणि त्यानंतर राधाई बावरी नंतर मी कुठलीही एक्सटेंडेड मराठी सिरियल अजूनपर्यंत केली. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी तुला सिलेक्टिव्ह म्हटलं, कारण मला असं वाटलं की तुला कदाचित ऑफर्स तर येतच असतील. नाही, सिरियल्सच्या डेफिनेटली आल्या, आय वोंट डिनाय. सिरियल्सच्या डेफिनेटली आल्या, पण मी आतापर्यंत पर्पजली अनेक वेळेला सिरियल्सला नाही म्हणालो, कारण त्यावेळेला माझ्या हातात काही नाटक म्हणा, काही म्हणजे मी त्यांना म्हणायचो की
मला आवडलं, मला नक्की काम करायला आवडेल, पण माझं हे नाटक चालू आहे किंवा मी हे प्रोजेक्ट करतोय, तर त्याच्या डेट्स आपल्याला सांभाळता येतील का, त्या सांभाळून जर जमणार असेल तर मी करायला ओपन आहे. पण मग बऱ्याच वेळेला काय होतं, त्यांनाही तो फायनान्शियली पॉसिबल नसतं बरेच वेळेला, कारण सिरियल्सचं जर शूटिंग वगैरे तू म्हणालीस तर ते बऱ्यापैकी टायरिंग असतं आणि ते मोस्टली इट्स लाईक काय म्हणतो की आपण महिन्यातल्या 20 दिवस तरी मिनिमम तुम्हाला शूट करायला लागतं आणि सो कधी कधी त्यांना ऍडजस्टमेंट पॉसिबल होतं. सो अगदी म्हणजे परफेक्टली. त्यामुळे मी बऱ्याच आतापर्यंत कुठली अशी एक शो असा केलेला नाही बऱ्याच दिवसात. बरोबर. थोडासा पर्सनल एक प्रश्न आहे. सो तू तुझ्या इंटरव्ह्यूज मध्ये असं म्हणालायस की अनुजा तुला खूप सिनियर होती पहिल्यापासून आणि तिच्याकडे येणाऱ्या भूमिका, तिच्याकडे येणारे कामं आणि तुझ्याकडे येणारे कामं अशी कंपॅरिझन तुला कधी करू वाटली का, किंवा त्याच्याबद्दल इन्सिक्युरिटी मनात कधी निर्माण झाली? नाही वाटली कंपॅरिझन, इन्सिक्युरिटी असं कधी नाही वाटली. कारण सांगू का, एक तर महत्वाचा फरक हा आहे की तिच्याकडे ज्या भूमिका येतात त्या पद्धतीच्या भूमिका किंवा त्या पॅटर्न मधल्या भूमिका कधी माझ्याकडे येणारच नाहीये, हे मला ऑब्व्हियसली. पण मुलगी मुलगा हा जो फरक आहे त्यामुळे तो एक बेसिक फरक जर लक्षात घेतला, आणि प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो 100%. असं काही नाहीये की अरे यार हिला अशा भूमिका ऑफर होतात मला का होत नाही होतेत, कधीतरी होतील कदाचित, पण असं त्यामुळे असं कधी झालं नाही. आणि मी तिला सिनियर याच्यासाठी म्हणतो कारण ती नाटक खूप आधीपासून करते, प्रोफेशनल सिरियल्स मध्ये सुद्धा, टेलिव्हिजन मध्ये सुद्धा ती माझ्या आधी आली 2 वर्षाच्या आधीपासून. सो ती वर्क वाईज डेफिनेटली ती मला सिनियर आहे. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मी माझा अभ्यास तर करायचोच, पण त्याला साधारण एक म्हणतो ना एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट आम्हाला तिच्याकडनं शिकायला मिळाला की ती कशा पद्धतीने बाबा त्याची बॅक स्टोरी कशी असेल, म्हणजे फिक्शनल कॅरेक्टर जेव्हा असतं तेव्हा ती कशा पद्धतीने अभ्यास करते, ती काय, हे मी बरेच वेळेला पाहिलंय आणि मला त्याच्यातनं खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या. सो ती एक गंमत आहे वेगळी. आणि त्यामुळे आम्ही एकमेकांशी चर्चा खूप करतो. म्हणजे इव्हन आता मागे तिने ना एक शो केला होता झाशी, त्याच्यात ती निगेटिव्ह करणार होती आणि तेव्हा शी वॉज नॉट विलिंग टू डू इट. तेव्हा मी तिला सांगितलं की नाही तू हे केलं पाहिजे. म्हणलं तू कर. म्हणलं टेलिव्हिजनचा एक वेगळा ऑडियन्स असतो, तो फरक असतो. टेलिव्हिजन ऑडियन्स तुला लक्षात ठेवतं आणि त्याच्यातनं तुला अजून चांगल्या काही गोष्टी जनरेट होऊ शकतात. सो ही इंटरेस्टिंग आहे भूमिका, ही कर. सो असं पण आमच्यात गिव्ह अँड टेक चांगलं ते आहे की बाबा हे करावं हे करू नये. सो ते पण किती छान आहे ऍक्च्युली. आणि हेही नोटीस केलंय मी की जेव्हा असे कपल एकाच ह्याच्यामध्ये असतात, इंडस्ट्रीमध्ये असतात, तेव्हा त्यांचं आयुष्य, आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ह्यांचं आयुष्य ते मांडतच आहेत आणि ते राहिलं, देर इज नथिंग प्रायव्हेट इन देअर लाईफ, असं होतंय बरेचदा. पण तुम्ही ती डिसेन्सी खूप छान मेंटेन केली. म्हणजे तुम्ही उगीच काही एकमेकांसोबत फोटोज पोस्ट करताय, सारखे रील्स बनवताय किंवा काहीतरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात, हे तुम्ही डेलिव्हरेटली टाळताय. म्हणजे मला एक तर मला आवडत नाही, मला रील्स ते माझ्याबद्दल फार छान आहे आणि तिलाही आवडत नाही. म्हणजे आम्ही त्यातल्या त्यात अनुजा रील्स टाकत असली तर कुठली टाकते, वर्कआउट, मी तर तेही टाकत नाही. तर त्यामुळे आणि आम्हाला असं ना चीजी आपण एक वेगवेगळ्या फोटो काढून, आम्ही दोघेही त्या टाईपचे नाही. त्यामुळे आम्हाला अजिबात ते आवडत नाही. आम्हाला त्याच्यात काही, आणि आम्हाला असं काही नाहीये की आता ह्या रील्सला आपल्याला किती व्ह्यूज मिळाले, हा ही कौतुक नाही, मला त्याचं नाही, तिलाही नाहीये लकीली. त्यामुळे आम्ही सुखी होत अत्यंत. माझं म्हणजे मी म्हणतो ना लोकांना की गेली 3 वर्ष असतील, माझे फॉलोअर्स जेवढे आहेत त्याच्यात 100 वाढतात, 100 कमी होतात. म्हणजे गणपतीच्या वेळेला तर मी हे पॅटर्न नोटीस करतो की साधारण एक 2000 वाढतात आणि मग गणपती संपला, एकदा ते रील्स येणं बंद झालं की मग परत एक 500 कमी होतात. सो ऑर्गॅनिकली ते असं थोडं 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 वाढतं. मग समजा मी आता एखादा टेलिव्हिजन शो केला तर ऑर्गॅनिकली ते भस्कन काहीतरी वाढेल. पण ते जे लोकांना एक क्रेज असते ना, नाही मला ते आय नीड मिलियन फॉलोअर्स आणि मग आता मला ते विकत घेतले पाहिजेत, आणि मग ते लोकांना असा त्रास होतो. माझे असा फोन करून काल माझे अचानक 10,000 फॉलोअर कमी झाले. मग
पण मला सांग की त्यांचं त्याच्यावरच रोजीरोटी असेल तर ते बिचारे काय करतील, त्यांना फॉलोअर्स लागतात. आता चुकीच्या गोष्टीवरच तुमची रोजीरोटी अवलंबून असेल तर आपण काहीच करू शकत नाही. ओ गॉड, म्हणजे सोशल मीडियाला तू सबसे चुकीची गोष्ट मला एक सांग, डिक्लेअर करतोय. ज्यांचं पोट सोशल मीडियावर आहे, हा, एक दिवस धापकन इंस्टाग्राम बॅन झालं हा. तर काय करतील ही मंडळी? दुसऱ्या ऍपवर जातील. तिथे एस्टॅब्लिश व्हायला वेळ तर लागेल, असं नाही होत ना. त्यामुळे कुठल्या गोष्टीवर, टँजिबल गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहावं असं माझं म्हणणं आहे. ज्या ज्या गोष्टींचा भरोसाच देता येत नाही त्या गोष्टींवर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्ही एक दिवस खपणं हे नाही. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे तुझ्या बाबतीत की तू जिम करत असून सुद्धा तू फोटोज पोस्ट करत नाही. अजिबात आवडत नाही. ते लोक तर वेगळेच ऑब्सेस्ड असतात स्वतःबद्दल. आणि की त्यांना मी आता मागे त्याच्यावर स्टोरी टाकली होती हो का, की हल्ली जिम मध्ये व्यायामाला येणाऱ्या लोकांपेक्षा ते ट्रायपॉड घेऊन येणारे पातळ सगळी शरीर जी असतात आणि ते एक सेट मारतात, मग त्यांचं ते रील काढलं जातं आणि मग ते दुसऱ्या दिवशी येतं, मग त्याला एक 400-500 लाईक्स मिळतात, मग ते दुसऱ्या दिवशी परत ट्रायपॉड घेऊन येतात. मग ते त्यांचं मोटिवेशन असतं. याच्यावर तुझा विश्वास? मला हे मोटिवेशन असतं याच्यावरच. फिटनेससाठी जिम वगैरे तर झालंच, पण तू एक म्हणजे मला असं एक इनपुट कळलंय तुझ्याबद्दल की तू बर्गर ऑर्डर करतोस आणि ते ब्रेड त्याच्यातली पॅटी खातोस म्हणे. आणि असं सगळं एरवी चालू असताना प्रयोगाच्या आधी तुला मोमोज खायचे असतात. नाही, नॉट नेसेसरी. पण नाही, मी व्हीट, मैदा या गोष्टी आयुष्यात नाही 6-7 वर्ष झाली बाद गेलेल्या. त्यामुळे मी ब्रेड्स खात नाही, मी काही खात नाही. सो मी कुठे गेलो तर मी जर मला कोणी बर्गर ऑफर केला किंवा काही नसेल, समजा मी इथे गेलो बर्गर मिळाला तर ते सगळं त्याचं कपडे काढून ठेवायचे आणि मधली पॅटी खायची, असं माझं हे. तर मोमोजचं आता तुला कोणी सांगितलं माहित नाही, पण ते आता नाटकाच्या वेळेला काय होतं ना, पटकन मला जर समजा कुठे पोहोचलो, मी प्रवास करून आलो, डायरेक्ट पुण्यावरनं प्रयोगाला गेलो, तर खायचंय आणि जवळपास जर काही चांगलं नसेल तर त्यातल्या त्यात जरा कमीत कमी हे मला वाटतं की अगदीच कचरा खात नाही ते मला, म्हणून तू मोमोज. हा, एखादं एक ती एक्सेप्शन, पण ते फारसं घडत. पण तू फूडी पण आहेस आणि मग तू हे पण सगळं पाळतोस, मग हे सगळं मॅनेज कसं होतं? सगळं होतं. तुम्ही ठरवलं ना, मनात आणलं तर सगळं जगातलं मॅनेज होतं, काही अवघड नाही. पण लिमिटेशन घालावंच लागतं ना कुठच्या तरी गोष्टीला. आता तर माझं असं झालंय की आता मी जवळपास दिवसातनं एकदा जेवतो. दॅट्स इट. मी जनरली 6च्या आधी माझं सगळं खाणं संपतं. दुपारी खाल्ल्यानंतर म्हणजे लंच झाल्यानंतर जर मला असं वाटलं नाही की आज डिनर करावं तर मी नाही करत, मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 11 वाजता जेवतो. असं आता त्यामुळे मी इतका सॉर्टेड आहे माहितीये का की माझं कुठे अडतच नाही त्यामुळे. म्हणजे असं नाही तर लोकांचं असतं, अरे यार भूक लागली, आता 9 वाजले, आता मला 10 वाजता जाऊन मला काहीतरी आता तरी खावंच लागणार. पण मग तू ऑब्सेस्ड आहेस कॉफीसाठी? कॉफी भयंकर आवडते, प्रचंड. ब्लॅक कॉफी, फिल्टर कॉफी या गोष्टी मला भयंकर आवडतात. त्यामुळे त्याच्यासाठी मला जर कॉफी कधीही मला कोणीही विचारलं आनंदाने भयंकर आवडतं. सो आता काय प्लॅन्स आहेत पुढे? पुढे काय आता, तू फारसी शिकतोयस. हा. इतिहासाची जी आवड त्यातला ही एक गंमत की वाचता म्हणजे अनेक वेळेला पुस्तकं वाचल्यानं त्याचं ओरिजिनेट कुठे झालं सांगू का, की बरेच वेळेला सोशल मीडियावर काही लोक काहीतरी फॉरवर्ड करतात, सो कॉल्ड ऐतिहासिक डॉक्युमेंट असतं आणि त्याच्यावरनं काहीतरी वेडीवाकडी बडबड केली जाते, त्याच्यावरनं चर्चा होतात, त्याच्यावरनं वादंग होतात आणि ते करणाऱ्या मंडळींपैकी फार तर एखाद्याला ते वाचता आलेलं असतं. सो आणि मग कधीतरी लोक म्हणणं, काय अशा इश्यूजवर तुम्ही काय बोलत नाही. तर माझं असं होतं की मला त्यातली जर पूर्ण माहिती नसेल ना तर मी त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. सो आता मला जे वाचण्यातनं जाणवलं ते पेशवाई रादर 1920s पर्यंतचं, 1940s पर्यंतचा बऱ्याच गोष्टी, जुनी कागदपत्र ही मोडी नाही तर फारसीमध्ये असायची. 1800च्या आधीची फारसी म्हणू आपण, कारण त्यानंतर फारसीने जास्त मोडी असायची, पेशवाई, पोस्ट पेशवाई.
तर मला असं झालं की या दोन्ही भाषा, आणि परत मी खूप इन्फ्लुएन्स झालो निनाद बेडेकर सरांचं आणि गजानन मेंदळे सरांच्या व्याख्यानांचे व्हिडिओज, आणि सो त्यांचा शिवाजी महाराजांवरचा अभ्यास असेल, शिवकालावरचा अभ्यास असेल, त्याच्यातनं मला बोलून हे कळलं की ह्या गोष्टी जर तुम्हाला ऑथेंटिक वाचायच्या असतील तर तुम्हाला या दोन भाषा, या दोन म्हणजे आता मोडी लिपी मराठी भाषा, आणि हे तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्यासाठी म्हणून मी मोडी शिकण्यासाठी मी खूप अनेक लोकांना विचारलं. म्हणजे मी गंमत आता अशी असते की कशी मेंटॅलिटी असते बघ लोकांची. मी फेसबुकवर काही, मला तोपर्यंत ना हे क्लिकच झालं नव्हतं की आपण पुण्यात कुठे जाऊन विचारलं पाहिजे. तर मी फेसबुकवर काही माझ्या ओळखीच्या मंडळींना, की मला माहित होतं हे इतिहासाचे अभ्यासक आहेत, अशा लोकांना मी विचारलं की मला मोडी शिकायची, कोण शिकवेल? एक नाही दोन नाही, माझ्या बाकीच्या कुठल्या तरी गोष्टींना उत्तर, पण मला मोडी शिकायची, मला कोण शिकवेल ह्याला उत्तर नाही. का नाही माहित नाही. म्हणजे काय, मला यातनं एकच मेंटॅलिटी जाणवते की मला जे येते ते मला तुला शिकू द्यायचं नाही. अर्थ एवढाच होऊ शकतो यातनं. पण आता कसं आहे की मनात इच्छा तर होती, पण कुठेतरी ना मला वाटतं मनात प्रबळ इच्छा असली की ते वरचे साहेब बघत असतात. तर मी पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो पुण्यातल्या, तर तिथे भारत इतिहास संशोधक मंडळाचा स्टॉल होता, आणि मी तिकडे गेलो. त्यांच्याकडे बरेच मला मग शिवाजी महाराजांच्या ओरिजिनल पेंटिंग्सच्या कॉपीज मी घेतल्या त्यांच्याकडे, आणि मी तिथे विचारलं की मला मोडी शिकायची. म्हणलं अहो आम्ही क्लास घेतो. म्हणलं उत्तम, मला सांगा. मग त्यांनी माझा नंबर वगैरे लिहून घेतला, आणि मला वाटतं त्या बाई विसरल्या. काय विसरल्या की मला फोन करून सांगायचं की मोडीचे क्लास सुरू झाले, कारण त्या म्हणल्या जानेवारीत सुरू होणार आहे, मी तुम्हाला कळवेन. त्या विसरल्या. मी वाट पाहिली, आणि मग माझ्याकडे मध्ये काम नव्हतं काही, मी निवांत होतो. म्हणलं आता आपण जर रिकामे बसलोय तर आपण जरा पाठपुरावा करावा, वेळ मिळालाय अनायासे तर तो जरा चांगल्या कामात घालू. तर मी भारत इतिहास संशोधक मंडळात गेलो. तर त्या अशा सरप्राईज झाल्या की म्हणलं मला मोडी शिकायची होती, तुम्ही फोन करा. हो म्हणे मी विसरले. म्हणलं कधी सुरू होत आहे? तर म्हणे नाही अजून, आता एक बॅच झाली, पुढची बॅच सुरू व्हायला वेळ आहे. तुम्हाला फारसी शिकायची का? म्हणलं गुड आयडिया. म्हणलं हो, म्हणलं तसंही माझ्या डोक्यात होतं, पण मला आधी मोडी शिकायची होती. तर म्हणे नाही फारसीचा क्लास कालच सुरू झालाय, आत्ता क्लास चालू आहे, तर तुम्हाला शिकायची असेल तर आत्ता क्लासमध्ये बसा. तर त्यांनी गुरुप्रसाद कानेटकर म्हणून जे सर, त्यांना बोलावलं लगेच. तर ते दोघ जण फार गोड आहेत, पिंपळखरे आणि गुरुप्रसाद कानेटकर, पराग पिंपळखरे. तर ते आले, ते म्हणले लगेच या, आणि त्यामुळे माझं फारसी शिकायचं होतं. सो मी आधी फारसी शिकलो आणि मग मोडी शिकलो. आता त्याची एक्झाम व्हायची. एक अभिनेता एवढं सगळं करतोय हे, आणि इतिहासाची तुझी ही आवड ऍक्च्युली खूप छान आणि फॅसिनेटिंग आहे. आज तुझ्याशी खूप छान आणि वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला खूप मजा आली आहे मला. आय होप तुला पण आली असेल, आणि आय होप काहीतरी आरपार मिळालं. आणि थँक्यू सो मच तुझा थँक्यू इतक्या बिझी शेड्यूल मधनं आमच्यासाठी वेळ काढून इथे आल्याबद्दल. आता तरी बिझी आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे आता फिल्मचं प्रमोशन आहे. येस. सो तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आरपारच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.